मित्रांनो, चांडो तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे एक उत्कृष्ट घाटाचं नियोजन झालं होतं. विजेते आहेत, आयोजक आहेत. पहिल्यांदा विजेते आहेत त्यांच्याकडे जाऊया. ओळख सांगा तुमची पहिल्यांदा. मी दत्तात्रय जयसिंग लंके, राहणार निघोज. आम्ही प्रदीप आप्पा टिंगरे बैलगाडा संघटना धानुरी याच्यामध्ये आम्ही 3 वर्षापासून नियोजन करीत असतो आणि आम्ही आप्पांच्या बारीतले म्हणजे कट्टर समर्थक आहे पहिल्यापासून याच्यामध्ये. आणि आमचा आज हरण्या बैल होता आणि त्याला जोडी नवला कुंभरे येथील किसन रामचंद्र घोलप, गुरुदादा घोलप यांचा पिस्टन पळाला आणि यात्रा 1 नंबर झाली. नियोजन पण चांगलं झालं. आयोजक कमिटीचं स्वागत. पुढं कोण कांड्यात कोण होतं काय सांगा, कारण 1 नंबरचे मानकरी आहात. कांड बैलांचं नाव नाही, मावळातलंच होतं. बैलांचं नाव नाही सांगता यायचं. मावळातलंच कांड होतं. कांड्यातल्या बैलांनी पण चांगली साथ दिली. पहिल्या फिरला कांड 70 फुटा होतं आणि नंतर 50 फुटा आलं. पण कांड पण चांगलं गेलं, त्याच्यामुळे बारी चांगली झाली. आणि आज खऱ्या अर्थानं म्हणजे ह्या परिसरात म्हणजे सगळ्यात मोठी यात्रा ही भरली. नियोजन एकदम चांगलं झालं. आपल्याबरोबर द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत. बैलांची नावं सांगा, कोणी द्वितीय क्रमांक मिळवला. सचिन सदाम मुरे यांनी द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी हे पैसे इनाम घेत आहे. आणि या गावची यात्रा आपले मुळशी गावचे उद्योजक नवनाथ बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य अशी चांडो गावामध्ये स्पर्धा भरवली होती. चांडो गावकऱ्यांनी आणि नवनाथ बारणे यांच्या सर्व मित्रमंडळींनी यात्रा यशस्वी आणि चांगली भरवली. त्याबद्दल दोघांचंही अभिनंदन. तृतीय क्रमांकाचे मानकरी बैलांची नावं सांगा, कुठल्या बैलांना भेटलं ते. इट्टी आणि सर्किट जोकाटामध्ये होते आणि कांड्यावरती नागे आणि सूर्या होता. तर बाबासाहेब चंद्रराव दरेकर बैलगाडा संघटना आणि शौर्यदादा सागरप्पा दंडवते मलटण ह्या 2 जोगलबंदीच्या बैलांनी या ठिकाणी जपान केसरीचा 3 नंबरचा मान पटकवलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, हे एवढं चांगलं आयोजन केलं. आयोजकांकडे जाऊया. किती दिवसाची तयारी केली होती हे पूर्ण घाटात एक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी? एक 15 दिवसाची तयारी केली होती. आपली पेठची यात्रा झाल्याच्यानंतर एक उपक्रम आपण इथं हे केलं. बैलाच्या नावानं स्पर्धा झाली आणि आपण म्हणू की आज जिंकल्यात बैलगाड्यांच्या शर्यती. तर काय सांगाल, एका बैलाच्या नावाने एवढी मोठी यात्रा आणि मिळणारा प्रतिसाद? एका बैलाच्या नावाच्या यात्रेसाठी एवढं पब्लिक मी अपेक्षितच केलं नव्हतं कधी, की एवढं पब्लिक येईन. किंवा सकाळी 9 वाजल्यापासून तर फायनलचा शेवटचा गाडा पळेपर्यंत पब्लिक उठलं पण नाही आणि म्हणजे चांगला प्रतिसाद दिला त्यांनी. ज्यांच्या आपण वाणीतून ही शर्यत ऐकली आणि शर्यत बोलकी झाली असे 2 समालोचक आहेत. काय सांगाल, कसा अनुभव आहे ह्या यात्रेचा तुम्हाला? कारण अनेक दिवस तुम्ही यात्रा बघताय, जिल्हाभर फिरत असता. इथला अनुभव काय? या ठिकाणी अतिशय एका छोट्या गावामध्ये न भूतो न भविष्यते आजी स्वर्गीय जपान केसरी म्हणून या ठिकाणी नवनाथ तुकाराम बारणे यांनी भरवायचा मनोदय व्यक्त केला. प्रथम मला फोन केल्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आपण असा कार्यक्रम राबूया. मी त्यांना अगोदर सांगत होतो की लई जिकिरीचा कार्यक्रम असतो. बैलगाड्या मालकांचे रोस ओढून घ्यावं लागतात. कारण जिल्ह्यामध्ये, पुणे नगर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर 2,000-2,500 गाडी मालक आहेत. त्याच्यामधून आपण 1 दिवसाची यात्रा करणार आहोत आणि निवडून त्या ठिकाणी गाडी घेणार आहोत. एकाला आपण न्याय देणार आहे पण दुसऱ्यावरती अन्याय करतो आहे, त्याचा रोष आपल्याला अंगावरती घ्यावा लागेल. नाही म्हटले की मला जपान केसरी ही यात्रा भरवायचीच, मला तुमची साथ पाहिजे. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुम्ही 1 दिवस यात्रा भरवताय, फक्त टोकन कशा पद्धतीने घेणार आहे, गाडी मालकांना कसं फेस करणार आहात, ती तुमची जबाबदारी राहील. मी 210 गाडं पळवण्याची जबाबदारी मी उचलतो. तुम्हाला यशस्वी यात्रा करून दाखवतो, ही माझी जबाबदारी राहिली. त्याप्रमाणे त्यांनी संपूर्ण नियोजन आयोजन केलं. चांगडो ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारचं योगदान या ठिकाणी दिलं आणि सकाळी 7 वाजता घाट या ठिकाणी घाटाचं उद्घाटन झालं आणि नाही म्हटलं तरी 8 वाजता घाट चालू झाला आणि 3 वाजता पूर्णपणे 195 गाडे रॅकमध्ये घेऊन रॅक बंद झाला. हे
माझ्या अनाऊन्सरच्या काळामध्ये पहिली यात्रा असेल का ती 3:30 वाजता 195 गाडी पळणं ही साधी गोष्ट नव्हती. किती वर्ष समालोचन करताय तुम्ही? मला कमीत कमी आत्ता 25 ते 30 वर्ष झाली म्हणजे या क्षेत्रामध्ये. 25-30 वर्षात ही पहिल्यांदा घडलं. हा 25-30 वर्षामध्ये अशी यात्रा 200 गाडं 3 वाजता संपणं म्हणजे साधी गोष्ट नाही. गाडी मालकांनी सुद्धा तेव्हा त्याचप्रमाणे साथ द्यावी लागते. त्यावेळेस यात्रा कुठंतरी चांगल्या प्रकारे भरली जाते. ग्रामस्थांचं सुद्धा फार मोठं योगदान असते. कारण आम्ही काही ठिकाणी पाहतो की काय होतं, नियोजन यात्रा कमिटी करते, परंतु गावातली जी मंडळी असतात पाहुण्याचाच गाडा खांद्यावर धरतात आणि पुढे येतात. मग त्याच्यामुळं संपूर्ण यात्रेचा इचकोबा होतो. परंतु मानावं लागेल चांगलो ग्रामस्थांना, असा कार्यक्रम राबवला त्यांनी आणि जपान केसरी एवढी मोठ्या प्रमाणामध्ये सक्सेस करून दाखवली. मी त्यांना परत एकदा धन्यवाद देईन. चांगली यात्रा या ठिकाणी संपन्न झाली. चांगल्या प्रकारचा आनंद या ठिकाणी जपान केसरीच्या माध्यमातून नवनाथ शेठ तुकाराम बारणे, आदिनाथ शेठ बारणे आणि बारणे कुटुंबाला चांगडो ग्रामस्थांनी दिला. त्याबद्दल मी त्यांचं सततचे आभारी आहे. मित्रांनो बघा, हे यश सामूहिक असतं आणि सर्व जी कमिटी आहे, आयोजन कमिटी आहे, हे यश मिळण्यामागे त्यांचा एक मोलाचा वाटा आणि सिंहाचा वाटासुद्धा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर ही स्पर्धा व्यवस्थित होत असेल तर घड्याळ सांभाळणारी व्यक्ती कोण आहे? पहिल्यांदा तुमची ओळख करून द्या. मी रवींद्र नाना बनकर. मला आमदारकीला जरा आवाजामुळं मयूर बोलून आत्ता हां, घसा बसला. कसा बसला. कसं आहे, आता जर सगळ्यात महत्त्वाचं रोल तुमचा असतो, कारण तुमच्यावर निर्णायक सगळ्या गोष्टी ठरत असतात. हा घड्याळ आणि निशाण जर यात्रेत चांगलं चाललं तरच यात्रा सक्सेस होती. मुळात चांडो गावाच्या सर्व तरुण सहकाऱ्यांनी ना रॅक चांगला चालवला म्हणून यात्रा सक्सेस झाली. आणि 15 दिवस झाले ती मंडळी सगळी राबते ते चांडो गावची, ते फक्त नवनाथ शेठच्या नावासाठी. आणि आम्ही पण एकच इच्छा नवनाथ शेठला सांगितली होती, काही होते फक्त आपल्याला यात्रा नवनाथ शेठ बारणे यांची यात्रा टॉप झाली असं लोकांनी म्हणलं पाहिजे. एवढंच आमची इच्छा होती. तेवढंच जाता जाता आयोजन यशस्वी करायचं असेल तर कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते सांगा. जाता जाता जे नवीन आयोजक असतील, ज्यांना आता पुढं भविष्यात ही यात्रा भरपूर होणार आहेत, तर यश मिळवायचं असेल योजनात तर कशा पद्धतीनं कुठल्या गोष्टी पाळाव्यात? सुरुवातीला यात्रा जर सक्सेस करायची असेल तर पहिलं आपल्या जवळच्या लोकांचं पाठबळ महत्त्वाचं आहे. मग घाटाची लांबी असेल, घड्याळ असेल, निशाला असेल आणि घाटाचं म्हणजे पूर्ण नियोजन, धावपट्टी असेल, याला कमीत कमी चांडो ग्रामस्थ आणि नवनाथ शेठ बारणे यांचं सर्व मित्रपरिवार असेल यांनी कंप्लीट 1 ते 1.5 महिना खूप जास्त कष्ट घेऊन रात्रीचा दिवस करून या ठिकाणी घाट एकदम सुसज्ज असा बनवला आणि या सीझनची रेकॉर्ड ब्रेक यात्रा आपण या ठिकाणी आज संपन्न केलेली आहे. तुम्ही निशाणवर होता, हो. काय अनुभव होता? कारण यात्रेचा, कारण गर्दी प्रचंड, प्रेक्षक भरपूर आले होते. नाही, आता बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि आपलं निशाण हे साठ्यावरच टाकतो मी. आणि आजची यात्रा खरंच आपल्या डोळ्यांमध्ये भरणारी होती आणि हे सगळं पाहून आज खूप आनंद होतो आहे. सामूहिक यश आहे मित्रांनो आणि यशस्वी एकदम यात्रा झाली आणि सर्व आनंद येऊन आपापल्या घरी निघालेत. हेच यात्रेचं यश आहे.